या युनिटमध्ये आपल्याला बेसिकली पहिल्यांदा द बेसिक्स ऑफ हायड्रो पॉवर प्लांट or the introduction of hydropower plant, then the energy conservation in hydropower station, then the site selection factors of hydropower station. ज्या पद्धतीने आपण थर्मल पॉवर प्लांट इन्स्टॉल करत असताना जे काही साईट सिलेक्शन फॅक्टर्स आपण कन्सिडर करत होतो त्याच पद्धतीने हायड्रो पॉवर प्लांट इन्स्टॉल करत असताना त्या ठिकाणी साईट सिलेक्शन फॅक्टर्स हा इम्पॉर्टंट रोल आहे बिकॉज ऑफ the main source or the fuel of that particular plant is available that particular करणार तर ते फ्युएल त्या लोकेशनला त्या लोकॅलिटीला अवेलेबल इझिली अवेलेबल करता आलं पाहिजे त्यासाठी आपण साईट सिलेक्शन हा एक मॅटर आहे त्यानंतर लँड आहे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आहे राईट त्यानंतर जे काही आपण पॉवर जनरेट करतो ती डिस्ट्रीब्युटर किंवा लोड डिमांड पर्यंत ट्रान्सफर करण्यासाठी लागणारी जी काही कॉस्टिंग आहे ती सुद्धा आपल्याला रिड्यूस करायची आहे सो प्लांट इज नियर टू द लोड सेंटर प्लांट हा लोड सेंटरच्या जवळ असणं गरजेचं आहे देन इट इज located at the location where fuel is available huge amount जे काही फ्युएल आपण वॉटर हायड्रो पॉवर प्लांट मध्ये वॉटर हा जो काही आपला मेन सोर्स आहे फ्युएल आहे मेन फ्युएल तर तो त्या साईट वरती इझिली आपल्याला अवेलेबल करता आला पाहिजे ठीक आहे किंवा वॉटर स्टोरेजसाठी जो काही डॅम आहे किंवा रिझर्वायर आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला वॉटर ह्यूज अमाऊंट ऑफ वॉटर स्टोरेज अवेलेबल झालं पाहिजे देन the classification of hydropower plant which is accordance with the availability of head according to the availability of head the hydropower plant is classified into mainly three types low head plant medium head plant and high head plant then based on nature of load base load plant and peak load plant according to the quantity of water available runoff river plant without pondage, runoff river plant with pondage, storage type plant. And then the types of turbine, Pelton turbine, Kaplan turbine, Francis turbine, then the basic layout of power plant and the power plant which is installed in Maharashtra. Their generating capacity with their number of unit, right? So first one is the basics or introduction of hydropower plant. What is mean by hydropower plant? Hydroelectric power plant utilize the potential energy of water to move hydraulic turbine which are हॅलो coupled सर. to electric generator. Right? Ha. झालं होतं सर बोल. हे. हा मागच्या लेक्चरला झालं. मागच्या लेक्चरला झालंय. ओके. What is the principle of hydropower plant? Tell me the principle of hydropower plant. Roll number 36. पवन निकम. आवाज येतोय? पवन निकम. येस सर. आवाज येस हा. सर. Tell me the principle of hydropower plant. In which principle hydropower plant is work? समजतं की मी काय विचारतोय तुला? पवन? पवन आवाज येतोय? येस सर. सांग मग मला वर्किंग प्रिन्सिपल सांग हायड्रोपॉवर प्लांट. What is the function of water turbine and what is the function of alternator? Tell me the function of alternator. झालाय ना पॉइंट सांग पटकन. नो फ्युल इज यूज. हा बोल 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 काय? नो फ्युल इज यूज.
ही प्रिन्सिपल आहे का हायड्रो पॉवर प्लांटचं? नो फ्युएल यूज ही प्रिन्सिपल आहे का? व्हॉट इज द फंक्शन ऑफ जनरेटर? व्हॉट इज द फंक्शन ऑफ जनरेटर? फास्ट, टाइम वेस्ट नाही करायचा. झालंय ना तर मग मला सांगायचं. द फंक्शन ऑफ अल्टरनेटर. बोल पटकन. फंक्शन ऑफ अल्टरनेटर. Mechanical energy into electrical energy. हा. Turn काय? mechanical energy into electrical energy. इंटू हा अल्टरनेटेड जनरेट एसी Electrical सप्लाय और energy. डीसी सप्लाय. AC supply or DC supply. Which type of supply is generated by using alternator? It is AC. AC or DC. Three phase or single phase? AC. हाँ? 3 phase. AC की DC? AC की DC? AC. AC. का बरं DC का नाही जनरेट करू शकत आपण? बोल पवन. ठीक आहे. ठीक आहे, पवन जसं म्हटलं तसं आपलं लास्ट लेक्चरला ही पॉईंट मी झाले होते, पण मी लेक्चर स्टार्ट करताना आता सांगितलं की आपण लास्ट लेक्चरला ओव्हरव्ह्यू बघितला होता. मी कोणतं पण युनिट स्टार्ट करताना पहिले 2 लेक्चर त्या युनिटमध्ये काय काय पॉईंट इन्क्लूड आहे, सिलेबसमध्ये त्या युनिटमध्ये काय काय आहे ते पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. थर्मल पॉवर प्लॅनला पण 2 लेक्चर पहिले पूर्ण 2 लेक्चरमध्ये ओव्हरव्ह्यू घेतला आणि त्यानंतर 1 बाय 1 एक एक पॉईंट आपण एक्सप्लेन केला होता. लास्ट लेक्चरला आपण ओव्हरव्ह्यू बघितला होता, पण आता डिटेलमध्ये आपण त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, त्यानंतर त्याचे जे काही टाईप्स आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हेड, बेस्ड ऑन लोड, वॉटर अवेलेबिलिटी, ते 1 बाय 1 आपल्याला बघायचे आहे. लास्ट लेक्चरला तुम्हाला अकॉर्डिंग टू द पॉवर प्लॅन्ट हेडनुसार जे काही क्लासिफिकेशन होता, पण लो हेडसाठी हाईट किती मीटर आहे, मिडियम हेडसाठी किती मीटर हाईट आहे, हाय हेडसाठी किती मीटर हाईट आहे, हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं नव्हतं. ठीक आहे. तर आपण जे काही लास्ट लेक्चरला बघितलं होतं तो ओव्हरव्ह्यू बघितला होता. ठीक आहे. आणि ज्यांच्यासाठी हे रिपीट लेक्चर असेल किंवा ज्यांना वाटत असलं हा पॉईंट आपला झालेला आहे, त्यांनी लेक्चरला जर डबल होत असेल, त्यांना वाटत असेल की रिपीट होतोय पॉईंट, तर तुमचा टाइम वेस्ट न करता तुम्ही लेक्चर अटेंड नाही केले तरी चालेल. जे लेक्चर तुम्हाला वाटेल की हा पॉईंट आपल्याला शिकायचं आहे, तर मग त्या लेक्चरला जॉईन केलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. Okay, so hydroelectric plant is utilize the potential energy of water to move hydraulic turbine which are coupled to the electric generator. Therefore, this plant have to be located where the water resources are available at huge amount. हा प्लांट आपण कुठे लोकेट करतो? ज्या ठिकाणी ह्यूज अमाऊंट ऑफ वॉटर इज अवेलेबल, ज्या ठिकाणी वॉटरची अवेलेबिलिटी आपल्याला मुबलक प्रमाणात आहे, अशा ठिकाणी हा जनरली आपण हायड्रो पॉवर प्लांट हा इन्स्टॉल करत असतो. द फर्स्ट हायड्रो पॉवर प्लांट वॉज सेटअप इन 1897. दार्जिलिंग मध्ये हा पहिला 1897 मध्ये हा पॉवर प्लांट पहिल्यांदा हायड्रो पॉवर प्लांट इन्स्टॉल केला होता. नियर अबाउट 200 किलोवॅट कॅपॅसिटी ह्या प्लांटची होती. राईट. देन द सेकंड पॉइंट इज प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. In a hydroelectric power plant, the energy of water is utilized to move the hydraulic turbine, which is turned as an electric generator to convert mechanical energy of turbine in a electrical energy. Right? So, first one, ज्यावेळेस आपण वॉटर स्टोरेज करतो बाय युझिंग डॅम और रिझर्वायर, ज्या वॉटरमध्ये जी काही एनर्जी असते ती असते तुमची पोटेन्शियल एनर्जी. राईट. तिचं कन्वर्जन आपण kinetic energy मध्ये and then mechanical, and then after that mechanical energy is converted into electrical energy by using turbine and by using alternator. Right. The rainwater that flows on earth surface has a potential energy relative to a contour which it flows. ठीक आहे. सो ती पोटेन्शियल एनर्जी आपण बाय युझिंग पेनस्टॉक
तिचं कन्व्हर्जन आपण कायनेटिक एनर्जी मध्ये करत असतो. इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट द वॉटर इज कलेक्टेड and artificial store by constructing dam across the flowing stream. जे काय आपलं रेन वॉटर आहे ते आपण कलेक्ट करतो मॅन्युअली किंवा आर्टिफिशियली आपण त्या ठिकाणी डॅम कन्स्ट्रक्ट करतो. जनरली डॅम अशाच ठिकाणी कन्स्ट्रक्ट करतो ज्या ठिकाणी आपल्याला हिली एरियाज आहे, जेणेकरून आपल्याला कन्स्ट्रक्शन ही मिनिमम करावं लागेल. अशा ठिकाणी आपण म्हणजे तिन्ही साईडने जरी हिली एरियाज असतील तर एका साईडलाच फक्त आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्याची गरज पडेल आणि जे काही वॉटर स्टोरेज आहे त्याची जी क्वांटिटी आहे ती पण लार्ज अमाऊंटमध्ये राहील. सो अशी ठिकाण किंवा असंच लोकेशन आपण जनरली प्रिफर करत असतो. आर्टिफिशियल स्टोरेज आपण त्याला म्हणतो की अशा ठिकाणी आपण डॅम कन्स्ट्रक्ट करून आणि त्या ठिकाणी वॉटर हे स्टोअर करत असतो. दिस पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल वर्क अँड अल्टिमेटली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सो त्या डॅममध्ये ते वॉटर स्टोअर केल्यानंतर हे जे वॉटर आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की पोटेन्शियल एनर्जी असते तिचं कन्वर्जन आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये करत असतो बाय युझिंग वॉटर टर्बाइन and then that mechanical energy is converted into electrical energy by using generator or alternator, right? Then the power developed by hydroelectric turbine depends on the quantity of water and the head of water available. जे काही हायड्रोइलेक्ट्रिक टर्बाइन ची जी काही मेकॅनिकल एनर्जी जे जनरेट करतं, ठीक आहे, किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचं किंवा आरपीएम जे रिव्हॉल्युशन पर मिनिट आहे टर्बाइनचे ते डिपेंड कशावरती असतात, तुमच्या वॉटरच्या क्वांटिटीवरती, वॉटरच्या प्रेशरवरती आणि त्यानंतर तुमच्या वॉटरच्या हेडवरती. वॉटरचं हेड म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की तुमचं जे टर्बाइन किंवा जनरेटर हे ज्या लोकेशनला आपण इन्स्टॉल केलं असतं तर त्या लोकेशनला आपण किंवा त्या कन्स्ट्रक्शनला आपण पॉवर हाऊस म्हणत असतो. आणि जनरली पॉवर हाऊस हे ग्राउंड लेवलला असतं आणि तुमचं जे वॉटर स्टोअर केलेलं असतं किंवा वॉटर स्टोरेज जे असतं त्याची हाईट ही ग्राउंड लेवलपासून जास्त असते, उंचीवरती असते. सो जे काही जनरेशन होतं किंवा टर्बाइनचं जे काही रोटेशनचा जो स्पीड आहे आरपीएम ते डिपेंड असतं तुमच्या वॉटरच्या क्वांटिटीवरती, वॉटरच्या प्रेशरवरती आणि युजली तुमच्या वॉटरच्या हेडवरती. तुमचं वॉटर किती उंचीवरती, हे जे काही वॉटरचं स्टोरेज आहे ते ग्राउंड लेवलपासून किती उंचीवरती स्टोअर केलेलं आहे त्यावरती ते जनरली डिपेंड असतं, राईट? द क्वांटिटी ऑफ वॉटर अवेलेबल ॲट द सिलेक्टेड साईट डिपेंड्स अपॉन द रेनफॉल अँड रेन ऑफ द इन दॅट एरिया. तर त्या रिझर्वायरमध्ये, त्या वॉटर स्टोरेजमध्ये किती वॉटर स्टोअर होते हे कशावरती डिपेंड असतं, त्या एरियामध्ये किती पाऊस पडतो, किती रेनफॉल आहे किंवा त्या एरियामध्ये वॉटर कॅचमेंट एरिया किती आहे, ठीक आहे, तो रिझर्वायरचा एरिया किती आहे, त्यामध्ये किती वॉटर स्टोअर होऊ शकतं यावरती तुमच्या वॉटरची अवेलेबिलिटी किंवा वॉटरची क्वांटिटी ही डिपेंड असते, राईट? सो वर्किंग प्रिन्सिपल एकदा मी परत एक्सप्लेन करतोय, लक्षात द्या. इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट the energy of water is utilized to move the hydraulic turbine which in turn an electric generator to convert mechanical energy of turbine in a electrical energy, right? The rainwater that flows on earth's surface has a potential energy that towards which it flows. In hydroelectric power plant the water is collected artificially and stored by constructing dam across the flowing stream, right? This potential energy water is converted into mechanical work and ultimately into electrical energy. The power developed by hydroelectric turbine depends on the quantity of water and the head of water, right? Clear a working principle of turbine. Then the classification of turbine, the first classification of turbine according to the head, first one is a low head, second one is a medium head, last one is a high head. हे क्लासिफिकेशन लक्षात राहू द्या. जे काही अवेलेबिलिटी ऑफ हेड आहे त्यानुसार हायड्रो टर्बाइनची 3 टाइप्स पडतात किंवा हायड्रो पॉवर प्लांटची 3 टाइप्स पडतात. फर्स्ट वन इज अ लो हेड, मिडियम हेड आणि लास्ट वन इज अ हाय हेड. आता ही जे काही लो हेड जो पॉवर प्लांट आहे तर त्याचं जे काही हेडची जे काही मीटरमध्ये रेंज आहे ती आहे 30 मीटर्स. लक्षात राहू द्या, 30 मीटर पर्यंत जर हेड असेल तर त्याला आपण म्हणतो लो हेड पॉवर प्लांट. 30 मीटर, 30 मीटर्स. त्यानंतर 30 मीटर टू 100 मीटर ही रेंज जर असेल वॉटर हेडची तर त्याला आपण म्हणतो मीडियम हेड पॉवर प्लांट. 30 मीटर टू 100 मीटर. लास्ट वन मोर दॅन 100 मीटर, मोर दॅन 100 मीटर जर वॉटरचे हेड असेल तर त्याला म्हणतो आपण हाय हेड प्लांट.
परत सांगतोय, लो हेड पॉवर प्लांटची जी काही रेंज आहे ती लेस दॅन 30 मीटर आहे. मीडियम हेड पॉवर प्लांटची जी काही रेंज आहे ती 30 to 100 मीटर आहे. आणि अबव 100 मीटर जे आहे त्याला आपण म्हणतो हाय हेड प्लांट. Then the classification of power plant based on water available. Runoff river plant. Runoff river plant. वाहतं पाणी. त्याला आपण म्हणतो runoff river plant without pondage. Without pondage म्हणजे without storage. Right? Runoff river plant with storage. वाहती नदी आहे त्यावरती आपण पॉन्डेज म्हणजे वॉटरचं स्टोरेज केलं आणि त्यापासून वॉटर काय केलं आपण एनर्जी जनरेट केली. तो झाला तुमचा रन ऑफ रिव्हर प्लांट विथ पॉन्डेज. लास्ट वन इज अ स्टोरेज टाईप प्लांट. स्टोरेज टाईप म्हणजे जनरली आपण डॅम कन्स्ट्रक्ट करतो किंवा वॉटरचं ह्यूज अमाऊंट ऑफ वॉटर आपण त्या ठिकाणी काय करत असतो स्टोअर करत असतो आणि त्यापासून मग आपण जनरेशन करत असतो. त्याला म्हणतो आपण स्टोरेज टाईप प्लांट म्हणजे वाहतं पाणी नसतं थोडक्यात सांगायचं. त्यानंतर बेस्ड ऑन नेचर ऑफ लोड. बेस्ड ऑन नेचर ऑफ लोड. According to the nature of load, the power plant is classified into mainly two types. First one is a base load and second one is a peak load power plant. Base load आणि peak load. बेस लोड काय असतो आणि पीक लोड काय असतो. आता जर एक्झाम्पल सांगायला जर गेलं तर विंटर सीझन मध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतचा जर टाइम इंटरव्हल आपण जर कन्सिडर जर केला तर सकाळी 7 ते 10 पर्यंत तुमचा जो काही लोड असतो ती लोड डिमांड ही कमी असते. त्यानंतर सकाळी 10 पासून किंवा 11 पासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लोड डिमांड ही मॅक्झिमम असते. आता ती मॅक्झिमम असण्याचं रिझन काय. ऑफिशियल टाइम आहे, इंडस्ट्री वर्किंग मध्ये असता, विंटर सीझन मध्ये गरम होत असं, एअर कंडिशनर हे दिवसभर चालू असतात, एसी फॅन्स. ठीक आहे, तर हे सर्व त्या टायमिंगला येतं 10 ते 5. ठीक आहे, 5 नंतर परत लोड डिमांड हळूहळू कमी व्हायला लागते. तर दिवसभराचा जो बेस लोड आहे म्हणजे 10 ते 5 पर्यंत जो काही बेस लोड आहे जो सारखा लोड आहे त्याला आपण बेस लोड म्हणतो. आणि जी लोड डिमांड ही एक्सेस वाढते कोणत्या टायमिंगला 10 ते 5 मध्ये, तर त्या टायमिंगचा जो लोड आहे एक्सेस डिमांड, एक्सेस लोड डिमांड, तर त्याला आपण म्हणतो पीक लोड. त्याला काय म्हणतो आपण पीक लोड. आणि फॉर एखादा दिवस असा आहे संडे फॉर तर संडेच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत लोड हा सेम असणार आहे. ठीक आहे, तर त्यावेळेस त्याला त्या डिमांडला आपण म्हणतो बेस लोड. पण सडनली जर काही लोड जर वाढला सेंटरवरती किंवा लोड डिमांड जर वाढली तर तो जो काही लोड असतो तो ठराविक कालावधीसाठी असतो. तो ठराविक कालावधीसाठी असतो, 1 तासासाठी 2 तासासाठी. तर ती मॅक्झिमम लोड डिमांड म्हणजे पीक लोड आणि बाकीचं ओव्हरऑल लोड म्हणजे तुमचा बेस लोड. सो द प्लांट आर क्लासिफाईड इनटू नेचर ऑफ लोड. फर्स्ट वन इज अ बेस लोड अँड सेकंड वन इज अ काय म्हणतो आपण त्याला पीक लोड. पीक लोड पॉवर प्लांट आणि बेस लोड पॉवर प्लांट. ठीक आहे, त्यानंतर the site selection factors of hydropower plant. The first factor we have to consider at the time of installation of hydropower plant: quantity of water available and method of storage. ठीक आहे, quantity of water available and method of storage. कुठला पण पॉवर प्लांट असेल, हायड्रो पॉवर प्लांट असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, सोलर पॉवर प्लांट असेल, विंड पॉवर प्लांट असेल, तर कुठला पण पॉवर प्लांट, डिझेल पॉवर प्लांट असेल, कुठलाही पॉवर प्लांट आपण इन्स्टॉल करत असताना पहिल्यांदा त्या पॉवर प्लांटच्या लोकेशनला आपल्याला जे काही मेन फ्युएल आहे, प्रायमरी आपला जो काही सोर्स आहे तो त्या साईटवरती इझिली आपल्याला अवेलेबल झाला पाहिजे. तर त्या हिशोबाने आपण तो पॉवर प्लांट त्या ठिकाणी इन्स्टॉल करत असतो. सो फर्स्ट फॅक्टर इज तुमचा क्वांटिटी ऑफ वॉटर. तर हायड्रो पॉवर प्लांट मध्ये प्रायमरी सोर्स किंवा प्रायमरी फ्युएल एनर्जी सोर्स जो तो असतो आपला वॉटर. सो अवेलेबिलिटी ऑफ वॉटर अँड मेथड ऑफ स्टोरेज. कुठल्या पद्धतीचं स्टोरेज. आता स्टोरेज नुसार तुम्हाला मी टाईप सांगितले, रन ऑफ रिव्हर विदाउट पॉन्डेज, रन ऑफ रिव्हर विथ पॉन्डेज आणि स्टोरेज टाईप प्लांट. तर त्यानुसार आपल्याला कुठल्या टाईपचा प्लांट त्या ठिकाणी अवेलेबल आहे किंवा कुठल्या पद्धतीचं वॉटरचं स्टोरेज आपल्याला अवेलेबल आहे ते आपण बघणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा अव्हॅल्युटी ऑफ हेड अँड स्टोरेज कॅपॅसिटी. अव्हॅल्युटी ऑफ हेड आणि स्टोरेज कॅपॅसिटी. आता सांगितलं की जनरेशन हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट टर्बाईनचं किंवा टोटल जनरेशन हे कशावरती डिपेंड असतं तुमच्या हेडवरती. जेवढं जास्त हेड
तेवढं जास्त आपल्याला जनरेशन किंवा टर्बाईनचं हे रोटेशन आपल्याला मॅक्झिमम, ठीक आहे. किंवा वॉटर स्टोरेज जास्त असेल तर त्या पद्धतीने आपण जास्त जनरेशन करू शकतो. सो अव्हॅल्युटी ऑफ हेड अँड स्टोरेज कॅपॅसिटी हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा डिस्टन्स ऑफ पॉवर स्टेशन साइट फ्रॉम पॉवर डिमांड सेंटर. लेक्चर स्टार्ट होण्याच्या आधी सांगितलं की आपण जो काही पॉवर प्लांट इन्स्टॉल करतो आहे, पॉवर प्लांट इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी जनरेशन केल्यानंतर ती जी जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी आहे, ती जी पॉवर आहे ती आपल्याला लोड सेंटर पर्यंत म्हणजे कंझ्युमर एंड पर्यंत आपल्याला काय करायची असते, ट्रान्सफर करायची असते. हायड्रो पॉवर प्लांट इन्स्टॉल केला आपण नाशिकमध्ये फॉर एक्झाम्पल, आणि आपल्याला ती जी काही पॉवर आहे किंवा ती जी काही एनर्जी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ती आपल्याला जळगावमध्ये ट्रान्सफर करायची आहे. तर ही जी काही ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे किंवा ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लॉसेस आहे ते ऑब्व्हियसली वाढणार आहे. तर शक्यतो आपण काय करत असतो, नियर टू द लोड सेंटर, ज्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणची लोड डिमांड आपल्याला फुलफिल करायची आहे शक्यतो त्या एरियाच्या जवळच आपण तो पॉवर प्लांट काय करत असतो, लोकेट करत असतो. सो डिस्टन्स ऑफ पॉवर स्टेशन साइड फ्रॉम पॉवर डिमांड सेंटर, ज्या ठिकाणी पॉवर डिमांड किंवा ज्या ठिकाणी लोड डिमांड आहे अशाच लोकेशनच्या जवळच आपण त्या ठिकाणी ही साईट सिलेक्ट करत असतो, जेणेकरून आपल्याला ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन कॉस्ट वाचेल आणि लॉसेस पण आपले कमी राहतील. आता ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन कॉस्ट जर कन्सिडर जर करायची जर झाली, त्यामध्ये तुमचं मग कंडक्टर्स आले, ओव्हरहेड कंडक्टर्स आले किंवा अंडरग्राउंड केबल्स आले, आर्माड आले, त्यानंतर मग तुमचे ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन पोल्स आले, ठीक आहे, इन्सुलेटर्स आले. या सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत तर याची डिस्टन्स जर वाढलं की ह्या सर्व गोष्टी आपल्याला वाढवाव्या लागतील, त्यामुळे कॉस्ट ही वाढते. सो तो एक पॉईंट येतो की नियर टू द लोड सेंटर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा डिटेल्स ऑफ सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी अँड रॉकी फाउंडेशन कंडिशन. ज्या ठिकाणी आपण पॉवर प्लांट इन्स्टॉल करतो आहे हायड्रो पॉवर प्लांट, त्या ठिकाणी आपल्याला त्या रिझर्वायर वरती डॅम कन्स्ट्रक्ट करावा लागतो, आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण डॅम कन्स्ट्रक्ट करत असतो त्या ठिकाणची जी काही सॉइल आहे त्या मातीचं परीक्षण, त्या सॉइलचं परीक्षण करणं गरजेचं आहे. बेअरिंग कॅपॅसिटी किती आहे त्यावरती आपण कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचं आपल्याला फाउंडेशन द्यावं लागेल ते डिपेंड असतं. साधा आपल्याला एखादी बिल्डिंग जर बांधायची असेल तर कॉन्ट्रॅक्टर पहिले त्या ठिकाणचं त्या लँडचं सर्वे करतो, त्या सॉइलचं बेअरिंग कॅपॅसिटी चेक करतो, आणि त्यावरती तो डिपेंड करतो की त्याला फाउंडेशन कशा पद्धतीचं फाउंडेशन गरजेचं आहे अकॉर्डिंग टू द बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल, ठीक आहे. सो ते पण आपण एक पॉईंट कन्सिडर करत असतो. त्यानंतर अव्हॅल्युटी ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल, ज्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे, डॅम कन्स्ट्रक्ट करायचा असल्यानंतर मग त्या ठिकाणी आपल्याला ब्रिक्स लागणार आहे, स्टोन लागणार आहे, सिमेंट लागणार आहे, रँट लागणार आहे. हे सर्व ज्या काही गोष्टी आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल करता आल्या पाहिजे. एरिया जवळच असेल असं काही नाही, पण त्या ठिकाणी मग ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीने सुद्धा आपण त्या ठिकाणी तो जे काही रॉ मटेरियल आहे ते आपण त्या ठिकाणी साईटवरती पोहोचू शकलो पाहिजे. सो अव्हॅल्युटी ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ मटेरियल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा ऍसेस टू साईट फॉर मेन अँड मटेरियल. ऍसेस टू साईट फॉर मेन अँड मटेरियल म्हणजे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी. मेन असेल म्हणजे त्या ठिकाणी काम करणारे एम्प्लॉईज असतील, साईट इंजिनियर्स असतील, ठीक आहे, तर त्यांना जाण्या येण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी पाहिजे, रोडवेज असेल किंवा रेल्वेज असेल. त्यानंतर त्या ठिकाणी लागणारे जे काही मटेरियल आहे, रॉ मटेरियल जर लागत असेल किंवा मशिनरी त्या ठिकाणी साईटवरती ट्रान्सफर करण्यासाठी त्या ठिकाणी लागण्यासाठी तर लावण्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे, मग ती रोडवेज असेल किंवा रेल्वेज असेल, ठीक आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट अँड पिरियड रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन. कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट अँड पिरियड रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन. पूर्ण जो काही ओव्हरऑल प्रोजेक्ट आपण इन्स्टॉल करणार आहे, पॉवर प्लांट इन्स्टॉल करणार आहे, त्याचं एक टेंटेटिव्ह बजेट हा त्या ठिकाणी आधीच काढला जातो. कुठलं पण कन्स्ट्रक्शन असेल तर टेंटेटिव्ह बजेट आपण त्या ठिकाणी काढत असतो. सो कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट ही आपण पहिल्यांदा डिसाईड करत असतो, आणि प्रोजेक्ट पिरियड रिक्वायर्ड फॉर प्रोजेक्ट कम्प्लिशन, किती टाइम त्या प्रोजेक्टला किंवा त्या कन्स्ट्रक्शनसाठी लागणार आहे ते सुद्धा आपण साईट सिलेक्ट करतानाच बघत असतो. त्यानंतर फ्री फ्रॉम मिनरल डिपॉझिट ऑफ हार्मफुल नेचर. आता त्या तसं जर हायड्रो पॉवर प्लांट मध्ये जर बघायला जर गेलं तर पोल्युशन हा फॅक्टर हायड्रो पॉवर प्लांट मध्ये निग्लिजिबल आहे किंवा नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल. पण हा पॉईंट आपण थर्मल पॉवर प्लांट मध्ये मेनली कन्सिडर करत असतो. का बरं तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कोल बर्न करत असतो, आफ्टर बर्निंग दॅट सॉलिड ऍश असेल किंवा गॅसेस फॉर्म मधली ऍश असेल ते आपण ऍटमॉस्फिअर मध्ये
सोडत असतो. सो हा फॅक्टर आपण त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो की जी काही डिस्पोजल फॅसिलिटी आहे ती डिस्पोज करण्याची फॅसिलिटी त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल पाहिजे. तसं हायड्रो पॉवर प्लांट मध्ये एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट त्या ठिकाणी आहे. म्हणजे कोणता? तर आपण ज्या ठिकाणी जे रिझर्वायर किंवा कन्स्ट्रक्शन ज्या ठिकाणी करतोय डॅमचं, तर त्या ठिकाणी राहत असलेले जे काही लोक आहेत, तर त्या लोकांना काहीतरी दुसरा पर्यायी काहीतरी लोकेशन किंवा पर्यायी काहीतरी सोय त्या ठिकाणी करून द्यावं लागते. तर त्यासाठी तो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट त्या ठिकाणी आहे, तो जर सोडला तर ह्या पॉवर प्लॅन्ट मध्ये कुठंही पोल्युशनचा हा फरक पडत नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा फ्री फ्रॉम अर्थक्वेक डॅमेज. फ्री फ्रॉम, तर हा जो काही पॉईंट आहे हा सुद्धा आपण पहिल्यांदा कन्सिडर करत असतो. यदा कदाचित आपण त्या ठिकाणी वॉटर स्टोरेज केलं आणि त्या ठिकाणी जर कधी कालांतराने भूकंप जर झाला आणि त्या स्टोरेज मध्ये जर वॉटर असेल, क्वांटिटी त्या वॉटरची जास्त असेल आणि तो जर डॅम जर फुटला, ते धरण जर फुटलं, तर त्याच्या धरणाखाली असलेले जेवढे काही टाउन्स आहे किंवा जेवढे काही रुरल एरिया आहे, तर ते पाण्याखाली जाण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे हा जो काही पॉईंट आहे अर्थक्वेक डॅमेज, हा पॉईंट आपण पहिले कन्स्ट्रक्शन करायच्या आधी किंवा साईट सिलेक्ट करायच्या आधीच हा पॉईंट आपण कन्सिडर करत असतो, फ्री फ्रॉम अर्थक्वेक डॅमेज. त्यापासून किंवा तो जो काही एरिया आहे तो त्या अर्थक्वेक डॅमेज पासून फ्री पाहिजे किंवा त्या एरियामध्ये तसं काही धोका त्या एरियाला नको, तर असा एरिया आपण जनरली सिलेक्ट करत असतो. लेस पॉसिबिलिटी ऑफ, ठीक आहे, तर लेस पॉसिबिलिटी ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट. कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही आपल्याला जेवढी मिनिमाइज करता येईल तेवढी आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. आता कन्स्ट्रक्शन कॉस्ट कशी मिनिमाइज करतो आपण? तर मी मगाशी सांगितलं की जनरली आपण हायड्रो पॉवर प्लॅन्ट किंवा वॉटर स्टोरेज हे हिल एरियामध्ये करत असतो, म्हणजे डोंगराळ भागात आपण करत असतो. 2-3 साईडनी जर डोंगर असतील आणि आपल्याला फक्त एकच त्या ठिकाणी फक्त एक भिंत किंवा एक वॉल आपण बांधून त्या ठिकाणी आपण आपलं वॉटर स्टोरेज हे करू शकतो, तर जनरली असा एरिया आपण सिलेक्ट करतो असतो, जेणेकरून कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती आपल्याला मिनिमम ठेवता येईल. ठीक आहे. त्यानंतर तर आपण एलिमेंट्स जर बघितले किंवा जनरल अरेंजमेंट जर हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टची जर बघितली, तर त्यामध्ये तुमचा फर्स्ट कंपोनेंट येतो, मेन कंपोनेंट तर तुमचं रिझर्वायर. तुमच्या डायग्राम मध्ये तुम्हाला रिझर्वायर दिसतोय. ठीक आहे, या ठिकाणी तुमचं रिझर्वायर आहे, वॉटर स्टोरेज. ठीक आहे. सो रिझर्वायरचं फंक्शन काय? रिझर्वायर इज प्रोव्हाइड टू स्टोअर वॉटर ड्युरिंग रेनी सीझन अँड सप्लाय द सेम इन ड्राय सीझन. द वॉटर फ्रॉम द रिझर्वायर यूज टू रन द हायड्रोलिक टर्बाईन. रिझर्वायर हा वॉटर स्टोअर करण्यासाठी किंवा वॉटर स्टोअर होतं त्या ठिकाणी रेनी सीझन मध्ये किंवा ड्राय सीझन मध्ये, तर वॉटर स्टोरेज किंवा कॅचमेंट एरिया आपण त्याला म्हणू शकतो. सो रिझर्वायरचं वॉटर स्टोअर करण्याचं फंक्शन आहे. डॅम. डॅम इज स्ट्रक्चर ऑफ कन्सिडरेबल हाईट बिल्ड अक्रॉस द रिव्हर. एखाद्या नदीवरती आपण वॉल कन्स्ट्रक्ट करून त्या नदीवरती आपण किंवा वॉल कन्स्ट्रक्ट करून त्या ठिकाणी आपण वॉटर स्टोअर करू शकतो. सो एक वॉल आहे, हायटेड वॉल असते, त्याला आपण डॅम म्हणतो. इट्स फंक्शन इज टू प्रोव्हाइड वर्किंग हेड ऑफ वॉटर फॉर पॉवर प्लॅन्ट अँड टू इन्क्रीज द वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ दॅट रिझर्वायर. जेवढ्या हाईटचा आपण डॅम कन्स्ट्रक्ट करू तेवढा जो काही कॅचमेंट एरिया आहे किंवा वॉटर स्टोअर करण्याची जी काही क्वांटिटी आहे, क्वांटिटी ऑफ वॉटर, ती त्या हाईटवरती डॅमच्या कन्स्ट्रक्शनच्या हाईटवरती डिपेंड असते. सो डॅमचं फंक्शन आहे टू प्रोव्हाइड अ water head and increase the storage capacity of reservoir, right? Then next one is a gate. Next one is a gate. What is the function of gate? The gate is provided for controlling of flow of water from reservoir to hydraulic turbine through a penstock. दोघांमधला जो दुवा आहे म्हणजे रिझर्वायर किंवा डॅम मध्ये जो काही स्टोअर केलेला वॉटर आहे आणि पॉवर हाऊस. पॉवर हाऊस मध्ये जनरली टर्बाईन आणि अल्टरनेटर असतात. तर त्यामध्ये या दोघांमध्ये जे काही वॉटर फ्लो करून देण्याचा जो मार्ग आहे, वॉटर डॅम पासून रिझर्वायर पासून तुमच्या पॉवर हाऊस पर्यंत आणण्याचं जे काम आहे ते करतं कोण? तुमचं पेनस्टॉक. कोण करतं? पेनस्टॉक. पण त्या पेनस्टॉक मधनं किती वॉटर फ्लो करायचं किंवा त्या वॉटरचं जे काही कंट्रोलिंग आहे ते कोणावरती डिपेंड असतं? तुमच्या ह्या गेटवरती, कंट्रोल गेटवरती. द गेट इज प्रोव्हाइडेड फॉर कंट्रोलिंग ऑफ फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम रिझर्वायर टू
हायड्रोलिक टर्बाईन. रिझर्वायर पासून तर हायड्रोलिक टर्बाईन पर्यंत वॉटर स्टोरेज किंवा वॉटर फ्लोचं जे कंट्रोल करतं ते कोण करतो? तुमचा कंट्रोल गेट. So this is the function of gate. Then next one is a 4-by. It is a small water reservoir. At the end of water passes from the reservoir and before the water is fed to the turbine to the penstock. ठीक आहे. after passing through the water from reservoir to the penstock by using penstock, तर त्यामध्ये तुमचा जो काही 4-by असतो तो पेनस्टॉक जवळ थोड्या प्रमाणात जे काही स्टोरेज असतं वॉटरचं किंवा ज्याला आपण असं म्हणतो वॉटरचे जे काही व्हायब्रेशन आहे युनिफॉर्म वॉटर त्या पेनस्टॉक मधनं फ्लो झालं पाहिजे, तर ते करण्यासाठी तुमचा हा 4-by असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज अ पॉवर हाऊस और ठीक आहे, पहिल्यांदा पॉवर हाऊस बघू त्यानंतर पेनस्टॉक बघू. पॉवर हाऊस काय असतं? पॉवर हाऊस कन्सिस्ट ऑफ hydraulic and electrical equipment whether the water energy is converted into electrical energy. आता पॉवर हाऊस मध्ये तुम्हाला मी सांगितलं मेनली त्यामध्ये दोन कंपोनंट असतात. एक असं तुमचं वॉटर टर्बाईन आणि सेकंड वन इज अल्टरनेटर और जनरेटर. त्या पॉवर हाऊस मध्ये काय फंक्शन होतं? पॉवर हाऊस मध्ये मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन करण्याचं जे काम आहे ते तुमचं ह्या पॉवर हाऊस मध्ये होतं. युजली द पॉवर हाऊस इज लोकेटेड अंडरग्राउंड व्हेनेवर पॉसिबल. काही ठिकाणी पॉवर हाऊस जे आहे ते अंडरग्राउंड सुद्धा असतं. तर अंडरग्राउंड करण्याचं रिझन काय आहे की आपल्याला जर मीडियम हेड जरी असेल, वॉटरचं हेड जरी कमी असेल आणि जर पॉवर हाऊस जर आपण अंडरग्राउंड केलं तर आपण जे काही हेड आहे ते वाढू शकतो. वॉटर स्टोरेजची जी उंची आहे ते वाढू शकतो अंडरग्राउंड केल्यामुळे पॉवर हाऊस. सो अंडरग्राउंड पॉवर हाऊस सुद्धा असतं. आता महाराष्ट्रामध्ये जो काही कोयना पॉवर हाऊस आहे, महाराष्ट्र स्टेटमध्ये कोयना पॉवर जनरेशन प्लांट जो आहे, तर त्या ठिकाणी हे जे काही पॉवर हाऊस आहे म्हणजे ज्या ठिकाणी टर्बाईन आणि अल्टरनेटर असतं किंवा जनरेटर असतं, तर हे अंडरग्राउंड केलेलं आहे कोयना पॉवर प्लांटला. लक्षात राहू द्या. त्यानंतर नेक्स्ट येतो तुमचा पेनस्टॉक. व्हॉट इज द फंक्शन ऑफ पेनस्टॉक? It is used to carry water from dam to power. It is used, the water is carried from dam to powerhouse or dam to turbine. पॉवर हाऊस पासून रिझर्वायर पासून डॅम पासून तर तुमच्या पॉवर हाऊस पर्यंत वॉटर कॅरी करायचं, वॉटर फ्लो करून देण्याचा जो काय पाथ जो प्रोव्हाइड करतो त्याला आपण म्हणतो पेनस्टॉक. पेनस्टॉक इज अ जनरली क्लोज पाईप और टनेल. पहिल्या लेक्चरला सांगितलं का जनरली हा एक क्लोज टाईपचा पाईप असतो किंवा त्याला आपण टनेल पण म्हणू शकतो. सो दिस इज द फंक्शन ऑफ पेनस्टॉक. वॉटर इज कॅरी फ्रॉम डॅम टू पॉवर हाऊस. इट इज द फंक्शन ऑफ पेनस्टॉक. देन हायड्रोलिक टर्बाईन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ हायड्रोलिक टर्बाईन? This is used to convert kinetic energy of water into mechanical energy. लक्षात घ्या, वॉटर स्टोर असतं त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी, त्यानंतर वॉटर फ्लो होतं फ्रॉम डॅम टू पॉवर हाऊस पेनस्टॉक मधनं, त्यावेळेस ती कायनेटिक एनर्जी, आणि ते कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करण्याचं काम कोण करतं? तर तुमचं हायड्रोलिक टर्बाईन. लक्षात असू दे, हायड्रोलिक टर्बाईन. देन द मेन component of power plant, hydro power plant is alternator or generator. What is the function of generator? What is the function of alternator? Generally, alternator is a electrical device that converts mechanical energy into electrical energy. The electrical energy is generated in the form of three-phase AC supply. In the form of three-phase AC supply. लक्षात राहू द्या, three-phase AC supply च्या फॉर्म मध्ये तुमचं अल्टरनेटर ही एनर्जी काय करत असतं? जनरेट करत असतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट येतो तुमचा ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो पॉवर प्लांट ओव्हर द अदर पॉवर प्लांट. ऍडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. इट्स कॅपिटल कॉस्ट इज कंपॅरेटिव्हली हाय बट इट्स ऑपरेशन कॉस्ट इज मच लेस. कॅपिटल कॉस्ट, कॅपिटल म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट. ठीक आहे. तर ती जी काही कॅपिटल किंवा इनिशियल कॉस्ट आहे ती हायड्रो पॉवर प्लांटची जास्त आहे, बिकॉज कन्स्ट्रक्शन यामध्ये जास्त आहे. हायड्रो पॉवर प्लांट मध्ये आपल्याला डॅम कन्स्ट्रक्ट करावा लागतो. कधी कधी जर हिली एरिया जर नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी
चारही साईडने आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागतं आणि त्या ठिकाणी आपण ह्या वॉटर स्टोरेजसाठी फॅसिलिटी अवेलेबल करून द्यावं लागते. सो कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही जास्त आहे, बट ऑपरेशन कॉस्ट ही लेस आहे. ऑपरेशन कॉस्ट ही लेस आहे. दिस प्लांट आर मोर रिलायबल. रिलायबिलिटी ह्या प्लांटची जास्त आहे. स्टार्टिंग अँड स्टॉपिंग ऑफ दिस प्लांट टेक्स व्हेरी शॉर्ट टाइम कम्पेअर्ड टू स्टीम अँड न्यूक्लिअर पॉवर प्लांट. हे पॉवर प्लांट चालू करण्यासाठी आणि बंद करण्यासाठी, हायड्रो पॉवर प्लांट चालू आणि बंद करण्यासाठी जो काही टाइम लागतो तर तो कमी लागतो ॲज कम्पेअर टू न्यूक्लिअर पॉवर प्लांट, ॲज कम्पेअर टू थर्मल पॉवर प्लांट. ठीक आहे. सो स्टार्टिंग टाइम अँड स्टॉपिंग टाइम इज लेस ॲज कम्पेअर टू न्यूक्लिअर, ॲज कम्पेअर टू थर्मल पॉवर प्लांट. Next point is this plant has a no ash disposal problem of steam power plant and nuclear waste disposal problem of nuclear power plant. आता सांगितलं की ह्या पॉवर प्लांट मध्ये पोल्युशन नाही असं कन्सिडर करायला काय हरकत नाही. का बरं? तर ज्या पद्धतीने थर्मल पॉवर प्लांट आणि ज्या पद्धतीने न्यूक्लिअर पॉवर प्लांट जर आपण बघितला तर थर्मल पॉवर प्लांटमध्ये सॉलिड टाईपची ॲश त्या ठिकाणी जनरेट होते आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जे काही न्यूक्लिअर वेस्ट असतं, युरेनियम आणि थोरियम, ज्यामध्ये आपण फ्युजन किंवा फ्युजन प्रोसेस करत असतो, तर त्या ठिकाणी हे जे काही वेस्ट, न्यूक्लिअर वेस्ट त्या ठिकाणी तयार होतं, तर ती डिस्पोज करण्याची फॅसिलिटी त्या ठिकाणी लागते. पण याचा ॲडव्हान्टेज असा आहे की त्या ठिकाणी आपल्याला ही फॅसिलिटी किंवा ती फॅसिलिटी आपल्याला तयार करण्याची गरज नसते. द लाईफ इज हायर, इट्स अबाउट 50 इयर्स. थर्मल पॉवर प्लांटची जी काही लाईफ आहे तर ती लाईफ ही जवळपास 50 वर्ष आहे. ॲज कम्पेअर टू अदर पॉवर प्लांट, हायड्रो पॉवर प्लांटची लाईफ ही सर्वात जास्त आहे. This plant have high efficiency for a wide range of load compared to other power plant. Efficiency ह्या प्लांटची जास्त आहे. मी तुम्हाला सांगितलं थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी जवळपास 35 ते 40% आहे फक्त पर्सेंट. ठीक आहे. तर ह्या पॉवर प्लांटची इफिशियन्सी ही जास्त आहे. This plant can be used both as a base load and peak load power plant. बेस लोडला पण हा पॉवर प्लांट आपण यूज करू शकतो आणि पीक लोडला पण हा पॉवर प्लांट आपण यूज करू शकतो. पीक लोडला का? तर आता सांगितलं का हा प्लांट चालू करण्यासाठी टाइम खूप कमी लागतो. आता एक एक्झाम्पल सांगतो. 50 मेगावॅट एवढी लोड डिमांड आहे. 50 मेगावॅट एवढी लोड डिमांड आहे आणि सडनली लोड डिमांड ही वाढली. लोड डिमांड 50 मेगावॅट होती, ही लोड डिमांड झाली 60 मेगावॅट. आता वरची जे 10 मेगावॅट आहे तर ते वरची 10 मेगावॅट आपल्याला लोड डिमांड फुलफिल करण्यासाठी साईड बाय साईड आपल्याला एखादा इमर्जन्सी एखादा प्लांट स्टार्ट करावा लागेल. आणि त्याच ठिकाणी जर तुमचा थर्मल पॉवर प्लांट जर असेल तर त्याला चालू होण्यासाठी टाइम जो लागतो तो जास्त लागतो. किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, स्टार्टिंग टाइम हा जास्त लागतो. पण त्याच ठिकाणी जर हायड्रो पॉवर प्लांट असेल तर लगेच आपण सडनली आपण लगेच 10 मेगावॅट जनरेशनसाठी दुसरं एक टर्बाईन आपण त्या ठिकाणी क्विक इमिजिएट आपण चालू करू शकतो आणि जी काही एक्सेस डिमांड जी आलेली आहे, एक्सेस लोड डिमांड जी आलेली आहे 10 मेगावॅट, ते आपण लगेच फुलफिल करू शकतो. म्हणजे हा पॉवर प्लांट आपण बेस लोडला आणि पीक लोडला पण आपण काय करू शकतो, रन करू शकतो. दिस प्लांट कॅन बी यूज फॉर इरिगेशन अँड फ्लड कंट्रोल पर्पज इन ॲडिशन टू पॉवर जनरेशन. ह्या रिझर्वायर वरती आपण डॅम कन्स्ट्रक्ट करतो, त्या डॅम वरती तुमचे गेट असतात, कंट्रोल गेट, तर ते यूज करून आपण जर वॉटर कंट्रोल पण करू शकतो. ठीक आहे. आणि इरिगेशनसाठी, शेतीसाठी जर काही वॉटरची रिक्वायरमेंट असेल तर ह्या वॉटर स्टोरेज थ्रू आपण ती इरिगेशनसाठी सुद्धा फुलफिल करू शकतो. ठीक आहे. हा एक ॲडव्हान्टेज आहे. इट डज नॉट रिक्वायर एनी फ्युएल फॉर पॉवर जनरेशन. ह्या पॉवर प्लांटला कुठल्याही पद्धतीचं फ्युएल लागत नाही. हा मेन ॲडव्हान्टेज आहे. इट डज नॉट रिक्वायर एनी फ्युएल फॉर पॉवर जनरेशन. ठीक आहे. हे झाले तुमचे ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. Then the next point is disadvantages of hydropower plant. The total power developed depend upon the availability of quantity of water. Therefore, these are depend on rainfall. का वॉटरच्या स्टोरेज वरती आणि वॉटरच्या हेड वरती किती जनरेशन होते हे डिपेंड असतं. आणि वॉटरचं स्टोरेज किंवा क्वांटिटी ऑफ वॉटर इट्स डिपेंड ऑन रेनफॉल. त्या लोकेशनला किती पाऊस झालेला आहे त्यावरती तुमचं वॉटर स्टोरेज किंवा वॉटरची क्वांटिटी ही डिपेंड असते. सो हा एक डिसएडव्हान्टेज आहे. दिस प्लांट आर युजली लोकेटेड फार अवे फ्रॉम द लोड सेंटर, हेन्स इट रिक्वायर लॉंग ट्रान्समिशन लाईन. जनरली हा जो पॉवर प्लांट आपण इन्स्टॉल करतो, डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण
तुम्हाला मी सांगितलं की हिल एरियात किंवा ज्या ठिकाणी जास्त वॉटर स्टोअर होईल अशी साईट आपण सिलेक्ट करत असतो. तर असा एरिया आपल्याला पॉप्युलेटेड एरियामध्ये किंवा जिथे लोक असतात, लोकवस्ती आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी असा एरिया आपल्याला भेटणं मुश्किल आहे. तर सो हा प्लॅन्ट आपण डोंगराळ भागात किंवा हिल एरियाजमध्ये आपण कन्स्ट्रक्ट करत असतो. सो जनरली लोड डिमांडपासून किंवा पॉप्युलेटेड एरियापासून ह्या प्लांटचं जे काही लोकेशन आहे लांब असतं आणि त्यामुळे काय होतं, ही जी काही ट्रान्समिशन कॉस्ट आहे, लॉंग ट्रान्समिशन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. सो इट इन्क्रीज द कॉस्ट ऑफ ट्रान्समिशन लाईन अँड पॉवर लॉसेस. कॉस्ट तर वाढतेच वाढते, पण पॉवर लॉस जेवढं जास्त ट्रान्समिशन तेवढं जास्त तुमचे लॉसेस, राईट. सो इट increase the transmission cost as well as the power loss. Then next disadvantage is time required for development of such a plant is high. साईट सिलेक्शन आलं, त्यानंतर एरिया सिलेक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आलं, कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी पॉवर हाऊस कन्स्ट्रक्शन, त्यानंतर तुमचं त्या डॅम्पमध्ये वॉटरचं स्टोरेज. तर या सर्व गोष्टींसाठी जो काही टाईम लागतो, कन्स्ट्रक्शन टाईम किंवा तो जो प्रोजेक्ट डेव्हलपसाठी जो टाईम लागतो तो जास्त लागतो. सो टाईम रिक्वायर्ड फॉर डेव्हलपमेंट ऑफ सच अ प्लांट इज हाय. त्यानंतर हायड्रोलिक प्लांट नीड हाय कॅपिटल कॉस्ट अँड देअर सिलेक्शन इज बेस्ड ऑन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. ऑब्विसली जागा जास्त लागते, त्यामुळे जी काही कॅपिटल कॉस्ट आहे ती जास्तच लागणार आहे आणि इट इज बेस्ड ऑन द अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. इट डिस्ट्रीब्युट द इक्वॉलॉजी ऑफ द एरिया. तुम्हाला मी काल सांगितलं की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट त्या ठिकाणी आहे, तो इम्पॅक्ट आपल्याला त्या ठिकाणी बघावा लागतो. तर हे झाले तुमचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. देन द मेंटेनन्स ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. कुठकुठल्या टाईपचे मेंटेनन्स त्या हायड्रो पॉवर प्लांटमध्ये केले जातात. मंथली मेंटेनन्स आला, मंथली म्हणजे एका महिन्याला, क्वार्टरली मेंटेनन्स 6 महिन्याला किंवा 2-2, 3-3 महिन्याला क्वार्टरली, त्यानंतर हाफ इयरली मेंटेनन्स 6 महिन्याला, इयरली मेंटेनन्स म्हणजे वर्षाला. तर मंथली मेंटेनन्समध्ये काय काय चेक केलं जातं? चेक ऑफ लिकेज ऑफ सर्व मीटर्स, कनेक्शन, टर्बाईन शाफ्ट, लुब्रिकेशन, ऑइल पंप, कॅरी आउट नेसेसरी रिपेअर्स. ठीक आहे. कुठे पेन स्टॉकमध्ये काही वॉटरचं लिकेज नाही आहे ना, ते चेक केलं जातं. सर्व जे काही कनेक्शन आहे, पॉवर हाऊसमधलं जे काही मीटर्स आहे त्यांचे कनेक्शन चेक केले जातात. टर्बाईनचा शाफ्ट चेक केला जातो. लुब्रिकेशन किंवा ऑइलिंग केलं जातं पंपला किंवा टर्बाईनला किंवा अल्टरनेटरला. हे सर्व जे काही आहे मेंटेनन्स ही मंथली मेंटेनन्समध्ये केलं जातं. त्यानंतर क्वार्टरली मेंटेनन्समध्ये काय काय चेक केलं जातं? चेक द गव्हर्नर हायड्रोलिक ऑइल सिस्टीम. ऑइल सिस्टीम चेक केल्या जाते, जनरेटरची, सर्वोमीटर जनरेटर अँड व्हेरियस कनेक्शन. ठीक आहे. त्यानंतर हाफ इयरली चेक अँड कॅरी आउट द मेंटेनन्स ऑफ गव्हर्नर मेकॅनिझम, वर्किंग ऑफ व्हेरियस इन्स्ट्रुमेंटेशन. त्यानंतर पंप्स, कनेक्टिंग पाईप्स, लाईन्स, बेरिंग, हे सर्व मेंटेनन्स हे तुमच्या हाफ इयरलीमध्ये केले जातात. आणि इयरलीमध्ये काय केलं जातं? चेक द रनर ब्लेड्स. टर्बाईनचे जे ब्लेड्स आहेत ते चेक केले जातात की कुठे क्रॅक नाही आहे ना, किंवा त्यावरती काही गंज वगैरे चढला नाही आहे ना, काही कॅव्हिटेशन्स त्यावरती नाही ना, ते चेक केलं जातं. चेक द क्रॅक्स इन द ड्राफ्ट ट्यूब, किंवा रिपेअर केलं जातं ड्राफ्टमध्ये कुठे काही क्रॅक गेलेलं नाही ना, ते चेक केलं जातं. चेक ऑल टर्बाईन ऑक्झिलरी. टर्बाईन सर्व टर्बाईनचा शाफ्ट असेल किंवा टर्बाईन आणि अल्टरनेटरचा जो शाफ्ट आपण कपल केलेला असतो त्याला आपण कपलिंग म्हणतो, ती कपलिंग चेक केल्या जाते, ती प्रॉपर आहे ना, त्यावरती कुठे क्रॅक गेलेला नाही आहे ना, तर ते इयरली मेंटेनन्समध्ये चेक केलं जातं. ट्रान्सफॉर्मरचं ऑइल चेक केलं जातं, कूलिंग व्यवस्थित चाललं आहे ना, हमिंग नॉईस वाढला नाही आहे ना, हे सर्व गोष्टी ट्रान्सफॉर्मरचं चेक केल्या जातात. पिन स्टॉक चेक केला जातो. हे सर्व चेकिंग तुमच्या इयरली मेंटेनन्समध्ये होते. ठीक आहे. तर हे झालं तुमचं मेंटेनन्स ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. ठीक आहे. समजले सर्व पॉईंट? काही अडचण असेल तर विचार.